हाय गाइस, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. सो हा आमचा फर्स्ट व्हिडिओ असणार आहे आणि ह्याच्यात आम्ही बेसिकली इंट्रोडक्शन देऊ. तर माझं नाव आहे दीपेश इंदुलकर आणि माझं नाव आहे संजना उईके आणि आम्ही दोघं करंटली कॅनडामध्ये आहोत. आम्ही मास्टर्ससाठी इथे आलेलो, बट आम्ही इंडियामधून मुंबई नाही बोलू शकत पण कल्याणमधून आहोत आणि आता आम्ही कॅनडामध्ये करंटली राहतोय. हो, आम्ही इथे आमच्या स्टडीजसाठी आलेलो आणि आता आम्ही एकमेकांना 8 वर्षांपासून ओळखतोय आणि 8 वर्षांपासून डेट करतोय. तर मग आता आम्ही लिव्ह इनमध्ये राहतोय सध्या इथे कॅनडामध्ये. आता कॅनडामध्ये येऊन आम्हाला जवळपास 1.5 वर्ष झालेलं आहे आणि या डिसेंबरमध्ये आम्हाला 2 वर्ष पूर्ण होतील कॅनडामध्ये येऊन. तर यूट्यूब चॅनल आम्ही असं काही विचार करून स्टार्ट नव्हता केलं, पण आम्ही फिरायचो, खायची आम्हाला आवड होती. आम्ही इथे तिथे जायचो तर फ्रेंड्स आणि फॅमिली बोलायचे की तुम्ही ट्राय देऊ शकता. आणि आम्ही पण हे खूप वेळेस विचार केलेला की करूया बट खूप आम्ही अवॉइड करायचो हे. बट आता आम्ही आहो आणि आम्ही आता सोबत राहतोय, तर मग आता ते पॉसिबल आहे, कारण की तिकडे आम्ही सोबत नाही राहायचो तर मग कसं एवढं बनवणार ना व्हिडिओज. तर आता आम्ही लिटरली सोबत असतो, तर मग चांगली आयडिया आहे म्हणून आम्ही बोललो की ट्राय देऊन बघूया की कसं जातं, कसं होईल, बघू म्हणजे कसं. म्हणजे फिरायची आणि खायची आवड मला आधीपासून होती. म्हणजे जेव्हा आम्ही इंडियामध्ये होतो तेव्हा सुद्धा आम्ही फिरणं आणि खाणं हे आमचं असायचंच. पण कॅनडामध्ये आल्यापासून मग आम्ही म्हणजे एकदमच सोबत राहायचो. तर म्हणजे ते असं एक जेव्हा हवं तेव्हा आपण काय पाहिजे ते खाऊ शकतो, बाहेर जाऊ शकतो फिरायला. काही रेस्ट्रिक्शन असं नव्हतेच, आधीपासूनच नव्हते काही रेस्ट्रिक्शन. पण बस आता सोबत राहतोय तर आम्ही विचार केला की हा टाइम आहे, मे बी आपण आता ट्राय देऊ शकतो. तर जस्ट हा एक ट्राय आहे, बघू म्हणजे कसं जातं पुढे. काही आत्ता काही सांगू नाही शकत की. आणि आम्ही असं काही विचार करून कॉन्टेंट टाकू असं पण काही ठरवलेलं नाही. फुल अनफिल्टर्ड असेल, काही मेकअप नाही, घरचे कपडे जसं असेल सेम. मला नाहीतरी मेकअप करायला आवडत नाही. आता मी केस असे ठेवलेत, आम्ही नॉर्मल जसं असतो घरी तसं असणार. आणि लाईफस्टाईल वरतीच व्लॉग्स असतील. म्हणजे आम्हाला खायची आवड आहे तर आम्ही कुकिंग पण खूप करतो. आता इथे राहतो तर कुकिंग पण करावंच लागतं, तर आम्ही त्याच्यावरती कॉन्टेंट बनवू. आणि आम्हा दोघांना फिरायला खूप खूप जास्त आवडतं. आणि आता आम्ही कामावरनं मोस्टली विकेंड्सला घरी असतो, तर आम्ही ट्राय करतो की तेव्हा फिरायला जाऊ शकू असं. तर मग आम्ही तेव्हा फिरायचे व्लॉग्स टाकू. आणि ह्या सगळ्या लाईफ इन अ लाईफ व्लॉग नाही, मला असं वाटतं चुकीचं. डे इन अ लाईफच असतं बाई. डे इन आवर लाईव्ह असं व्लॉग्स बनवू. तर लाईफस्टाईल व्लॉग्स असतील आणि एकदम नॅचरल रॉ, काही फिल्टर नाही. मोस्टली एडिट पण करणार नाही जास्त. एडिट करू बट काही असं कट नाही करणार. आणि तेवढं असं वेळ पण नसेल की असं एकदम हार्डकोर एडिटिंग वगैरे करावं. करू होपफुली. पण मोस्टली आताचं प्लॅन हे आहे की जे आम्ही करू दिवसभरात किंवा जिथे कुठे आम्ही नवीन जागी जाऊ किंवा काही नवीन ट्राय करू ते दाखवायचा ट्राय असेल आमचा. तर होपफुली तुम्हाला आवडेल जे काही आम्ही दाखवू. आणि थोडं बहुत जर आमच्याबद्दल सांगायचं असेल तर आम्ही दोघं पण 24 इयर्स ऑफ एज आहोत आता. आणि आम्ही आमचं बॅचलर्स केलं आहे. आता आम्ही इथे आमचं मास्टर्स करायला आलेलो आणि काही महिन्यांपूर्वीच आम्ही आमचं मास्टर्स कम्प्लीट केलं आहे. महिन्यांपूर्वी पण काही 2-3 महिन्यांपूर्वी आम्ही आमचं मास्टर्स कम्प्लीट केलंय. आणि आता सध्या आम्ही जॉब करतोय एका ठिकाणी. तर मग तुम्ही बघत राहा. ह्याच्यामध्ये आम्ही मे बी आता डिनर बनवू तर तुम्हाला ते दाखवू. म्हणजे आम्ही जे आजचाच दिवस मोस्टली जे आम्ही केलंय पूर्ण दिवसात, म्हणजे आम्ही तुम्हाला ह्याच कपड्यांमध्ये दिसू. आजच्या अराउंड जो काही असेल आम्ही ह्याच्याच पुढे कंटिन्यू करू जे पण आम्ही केलंय आणि क्लिप्समध्ये तुम्हाला दाखवायचं ट्राय करू. जेवढं जमेल तेवढं एडिटिंग करायचा प्रयत्न करू. पहिला व्लॉग आहे, मी आहे त्या ह्याच्याने क्रिएटिव्ह, तर मग मी थोडाफार एफर्ट घेईल ते सगळं करायला. आणि आम्ही पोस्ट करताना पण आम्हाला असं थोडं धाकधूक असेल, म्हणजे माहित नाही, फ्रेंड्स तर माहिती एकदम हरामी असतात, तर मग ते असं थोडं उडवणार आमची आधी. पण ठीक आहे, बघू म्हणजे काय. इट्स ओके. मी ह्याला बोलली की ज्यांना बघायचंय ते बघतील, ज्यांना नाही. बिकॉज आता हे विचार केला की लोक काय बोलतील तर मग कधीच कर नाही शकणार. तर आता एवढं आपण आहे, एवढं टेक्नॉलॉजीमध्ये आपण राहतोय, तर मग वाय नॉट ट्राय केलं पाहिजे. आणि कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन केलं काही तरच त्याला म्हणजे खरं काय केलं असं बोलू शकतो. तर मग ठीक आहे, आम्ही ट्राय करून बघतोय, बघू. आपण ट्राय खूप बोललोय पण ठीक आहे, आम्ही करतोय ट्राय. सो
समजून घ्या आता. पहिला व्हिडिओ समजून घ्या तुम्ही. आणि स्टे ट्यून. तर बघा आता आम्ही पुढे काय काय करतो. सो आम्ही घरी आलो आहे आणि आम्ही आता बनवतोय डिनर. तर त्याच्यासाठी आम्ही बनवतोय चिकन रस्सा आणि भात, जे की खूपच आवडतं मला तरी, आणि ह्याला पण खूप आवडतं. आणि सगळ्यांना माहिती आहे टिपिकल महाराष्ट्रीयन संडेला काय बनतं घरी, सेम. आणि हे माझ्या मम्माची रेसिपी आहे. फक्त त्याला थोडा काय बोलतात त्याला ट्विस्ट आहे, जे आम्ही एक YFL वर बघितलेलं, जे ते युट्यूब आहे ज्याला आम्ही फॉलो करतो, ते मस्त रेसिपीज बनवतो तो. पण बघायला गेलं तर मम्माचीच रेसिपी आहे. हा, म्हणजे 90% तर तेच आहे. बस 10% ते डिफरन्स आहे की जे कुकिंग प्रोसेस आहे ते डिफरंट आहे थोडा. हा मसाला पहिले कुकरमध्ये शिजवतो, असं भाजत नाही. कुकरमध्ये शिट्टी देऊनच हा मसाला शिजवतो. आणि इथे एक प्रॉब्लेम आहे की इकडे लाल कांदे भेटतात, म्हणजे जसे आपल्याकडे भेटतात, पण भेटतात, तुला माहिती आहे चुकीचा शब्द आहे, भेटतात लोक, मिळतात गोष्टी, बट इट्स ओके. मी भेटतातच बोलते, सो हू केअर्स. बट हा, तिखट कांदा. आणि तर इकडे कसं कांदा भेटतो माहितीये, असं पांढरा कांदा भेटतो. तू ये माझ्या चॉपिंगच्या मध्ये. सॉरी, हे असं पांढरा कांदा भेटतं आणि लाल पण मिळतो, पण जे सेलवर असतं ना, कारण की ओ माय गॉड एवढं डिफरन्स असतं. जोरात का बोलतेस? कारण की माईक नाही आपल्याकडे. हा, पण तरी जातो आवाज, एवढं पण काय भाई. तर काय बोलत होती मी, मिळतो कांदा. अरे नाही, मग हा, कांद्याचा जे भाव आहे ना, ते जर तुम्ही बघाल तर मग सेल आणि विदाउट सेल इज लाईक जमीन आसमानचा डिफरन्स. सो जर आपण कांदा आणतोय नॉर्मल डेवर जेव्हा सेल नाहीये, तर लिटरली ते लोक $10 पण विकतात. म्हणजे किती, 5 किलो ना, हे 5 किलो. 4 उरलेत. मला काय बोलली तू? 4 नवीन मी चालू केलंय. कुठे चालू केलंय? मी नवीन चालू नाही, मला असं वाटलं चालू केलं. सॉरी. एनिवेज, थांब यार. तर मग मी बोलत होती की हे कांदा किती किलो आहे? आय थिंक 4.5 किलो. आता 4.5 किलो जर सेल नाहीये, बापरे किती तिखट आहे, तर $10 भेटतं. आणि जर सेल आहे तर लिटरली 4 वगैरे 3 पण भेटतं. 299 पण असतं कधी कधी, रेअरली 299, बट 4-5 तर सेल मध्ये असतंच असतं. आम्ही बरंच काही बघायला गेलो तर आम्ही ऑलमोस्ट घरीच जेवण बनवतो, कारण की ऑब्व्हियसली ते सगळं खूप महाग आहे. तर आणि ते पैसे टाकून पण तुम्हाला जसं हवं तसं जेवण मिळत नाही आपल्यासारखं. त्यापेक्षा तुम्ही घरी बनवा. आम्हाला मुंबईचं एवढं जेवण आठवतं ना, लाईक ओ माय गॉड. पहिले तर ह्याला कधी तिखट खात नाही, ह्यांना तिखट काय असतं माहितीच नाहीये. लाईक मी एव्हरी टाइम दीपेशला बोलते की इमॅजिन कर की इथे लोक म्हणजे जन्म घेतात आणि त्याच्यानंतर मिसळपाव न खाता मरून जातात. म्हणजे इट इज सो युजलेस, एक्झिस्टन्सच युजलेस आहे बिना मिसळपावचा. अशा लाईफचं कलंक आहे ज्यात तुम्ही मिसळपाव नाही खाल्लाय. पण असं नाही की हे तरी बिचारे फॉरेनर आहेत. इंडियामध्ये असे लोक आहेत ज्यांनी पण मसाला अजून खाल्ला नाही मिसळपाव. असे पण लोक आहेत इंडियामध्ये. आणि म्हणजे मुंबईचे सगळे बोलतात की वडापाव सगळे. आता म्हणजे तुम्ही कोणा बाहेरच्याला पण विचाराल तर तो बोलेल की वडापाव आम्हाला माहिती आहे मुंबईचं, बट खूप लोकांना मिसळ माहिती नाहीये. आणि मला पर्सनली वडापावपेक्षा जास्त कुठे ना कुठे मला मिसळपाव जास्त. आणि आम्ही इथे येऊन 2 वर्ष झाले, आम्ही गेलो नाहीये परत. होतील म्हणजे डिसेंबर मध्ये 2 वर्ष पूर्ण होतील. ऑलमोस्ट 2 इयर्स झाले आम्ही घरी गेलो नाही, आम्ही इथेच आहे. आणि एवढी आठवण येते. लवकरच आम्ही जाऊ, होपफुली खूपच लवकर. तुम्हाला ते व्लॉग पण दिसेल. मग तर गाईस, बॅक टू रेसिपी. येस, आता मी तुम्हाला स्विच करून दाखवते की नाही, बॅक टू रेसिपी नाही, अजून एक गोष्ट कापायची बाकी आहे. काय, मिरची नाही, टमाटर. ओ शिट, टमाटरच नाही कापलं. एकदम रेडी झाली. तर असा कांदा हवाय तुम्हाला, एकदम स्ट्रेट. कोथिंबीरचे दंठल, मिरच्या, अद्रक, लसूण आणि हे टमाटर चौकंडी. आणि चिकन मॅरिनेट ऑलरेडी झालंय. मी त्याच्यात फक्त कांदा टाकला जिऱ्यामध्ये. कांदा चांगला ब्राऊन झाल्यावर मग मी अद्रक, लसूण, मिरची टाकली, थोडंसं त्याला शिजवलं. आणि मग त्याच्यामध्ये काय टाकलेलं आपण? गरम पाणी नाही, टमाटर टाका. मग टमाटरला चांगला मशी होऊ द्या. त्यानंतर ते खाली चिपकतं, मग आपण गरम पाणी. कोथिंबीरची डंठल, ओके, डंठल टाका. डंठल म्हणजे शिजवा मसाला.
मग चांगला शिजला ना मसाला, म्हणजे थोडंसं मशीन झाल्यावर मग गरम पाणी टाका आणि मग त्याला मस्त मी किती वेळेस गरम पाणी टाकलं आता शेवटी गरम पाणी आलेलं आहे. मग गरम पाणी टाका, जास्त नाही म्हणजे थोडं थोडं, म्हणजे तुमची ग्रेव्ही मसाला मिक्सरमध्ये फिरली पाहिजे एवढं गरम पाणी होतं. मग ती ग्रेव्ही थोडी थंड होऊ द्या, थोडी थंड झाली की मिक्सरमध्ये त्याला मस्त असं वाटून घ्यायचं अडचण. येस, बट मेन रिझन आहे गरम पाणी टाकायचं की ते जे खाली कांद्याचं ते चिपकतं. ते आपण काय करतो युजली फेकून देतो, म्हणजे त्याला असं काढायचा ट्राय करतो, पण त्याला असली टेस्ट असते. युट्यूबवरनी एका शेफने सांगितलं, शेफने, तर तुम्ही ते वापरा. आणि मग आता तुम्ही घ्या तूप, तेल नाही तुपात बनवा. तूप घ्या, चांगलं खायचं तूप. येस, आणि मग यात टाका जिरा पण थंड असते. सो जिरा, दालचिनी, मोठी इलायची, 2 छोट्या इलायची आणि तेजपत्ता, बेस्ट कॉम्बिनेशन. तर तेलामध्ये ते सगळं टाकलं आपण. तुपामध्ये सगळे खडे मसाले टाकले. खडा मसाले थोडे 30 सेकंड भाजून घ्यायचे. त्यानंतर ही ग्रेव्ही शिजवायची, त्याच्यात ग्रेव्ही टाकायची, 2-3 मिनटं ग्रेव्ही शिजू द्यायची. त्यानंतर आपले बेसिक मसाले, गरम मसाला, लाल तिखट थोडंसं टाकायचं आणि मसाला शिजू द्यायचा चांगला. आणि मग त्यात चिकन टाकायचं, मॅरिनेट जे करून ठेवलेलं आपण. काय बोलतोयस तू? हो, आधी पहिले मसाला शिजवायचा आहे ना शिट्टी लावून. तेच तर डिफरन्स आहे. मम्मा बसतं वेगळं. तर पहिले रेसिपीचा गेम वाजणार होता नाही बरं केलं तर आपण तसंच असतं. बट एनिवे हे पहिले हे टाकलं आपण ह्याच्यामध्ये. तर मम्मा बेसिकली हा जे बोलला ते करते की पहिले मसाला शिजवायचा, मग चिकन टाकायचं, त्याला त्याच्यातच शिजवायचा. बट हा जो शेफ आहे यांनी सांगितलं की मसाला पटपट शिजण्यासाठी तो काय करतो की कुकर लावून देतो, म्हणजे झाकण, आणि एक आय थिंक हाय फ्लेमवर आणि एक लो फ्लेमवर असं काहीतरी आहे ना. बस मग ते मसाला शिजून जातो एकदम भारी. आणि मग त्याच्यानंतर आपण ते उघडून त्याच्यामध्ये मग चिकन टाकतो आणि मग परत थोडंसं पाणी, कारण की चिकन पण पाणी सोडतं. पाणी टाकू नका जास्त मित्रांनो, नाही तर रस्त्याची मस्त खूपच म्हणजे एकदम पाणी मग असं छान नाही लागत. भातामध्ये मग ते असं घट्ट रस्ता असला पाहिजे ना, म्हणून मग जास्त पाणी नाही टाकायचं, थोडंसं पाणी आणि चिकन. माहिती ना थोडंसं खिचत घ्यायचं चिकन. मोस्टली एकच टाइम खाऊन संपवून टाकतो. हा, मी जेवण तसं बनवतच नाही, कारण की मला रिपीट खायला आवडत नाही. तर मग मी एकदाच असं बनेल असं बनवते. आणि व्हिक्टोरिया 4 आहे आमच्याकडे. मम्माची घाणेरडी सवय जी, म्हणजे मम्माची घाणेरडी नाही, माझी घाणेरडी सवय जी मम्माने मला दिली आहे एव्हरी टाइम. तर मग आता सवय घाणेरडी सवय मला भोगावं लागतात, कारण जेवण मला बनवावं लागतं सारखं नवीन. तुला काय म्हणजे ह्यात दिसत असेल की मी काय करत नाही, पण मी करते. शेफ मेन मी आहे, कारण की हा मला सुशेफ बोलतो, बट मी किती वेळेस पूर्ण जेवण बनवते. यार तू लोकांना चुकीचं हे देतोयस इम्प्रेशन. ते दिसेल तुम्हाला पुढचे येणारे व्हिडिओ. टन आता तुम्ही बघू शकता की किती सुंदरपणे तवंग आलेला आहे. आणि आता सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट जे डिशला एकदम भारी करेल, कोथिंबीर. भाई एकदम मस्त. आणि आता असं पाणी वाटत असेल, पण ते पाणी आहे नाही, घट्ट आला रस्ता, त्याला मिक्स करणार आता एकदम मस्त दिसेल. आता तुम्हाला आम्ही वाढून दाखवतो. टेस्ट आहे. तर आता तुम्ही बघू शकता बाहेर मस्तपैकी सनसेट होतंय आणि आम्ही आता इथे जेवण घेऊन बसलो आहे. आणि आता तुम्हाला आम्ही दाखवतो टेस्ट किती छान. एकदम मस्त भारी. आम्ही मोस्टली असं 7:30-7:30ला जेवून घेतो, म्हणजे तेव्हा सनसेट होत असतं तेव्हाच जेवतो आम्ही. म्हणजे सनसेट तर ऑब्व्हियसली स्विच होतं पूर्ण थ्रू आउट द इयर, बट आम्ही प्रेफर करतो आता सनसेटच्या आधी खायचं. इंडियामध्ये तर मी म्हणजे लिटरली आम्ही लोक 8-9 खूप लेट खायचो. बट आता आम्हाला एवढं डिफरन्स जाणवलं ना, कारण की इथले लोक तसं खातात आणि मला चांगलं वाटलं ऐकून. म्हणजे आपल्या आधीचे लोक पण खायचे, गावातले लोक पण खातच असतील, आपण शहरामध्ये येऊन काय बोलणार आता. एनिवेज वा, आम्ही स्वतःच बनवतो, आम्हाला एवढी मजा येते. काहीतरी तुम्ही पुण्य केले असतील मागच्या जन्मी की तुम्ही महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये जन्म घेतला. ह्या जन्मात काहीतरी पुण्य तुम्ही केले असणार. वा, कसं भाई, काय आहे. प्रत्येक घासाला जो सुख येतं ना, आणि आम्हा दोघांना जेवण एवढं जास्त आवडतं म्हणून आम्ही बनवतो मस्त. काय लागतंय यार एकदम मस्त भाई. गरमागरम अमिता खातो आणि तुम्हाला नंतर भेटतो.
तर गाईज हा होता आमचा पहिला व्लॉग आणि आजचा दिवस जसा आम्ही स्पेंड केला. सुट्टी होती दोघांना तर थोडं चिल थोडं इझी घेतलं, आज आराम केला. आणि जेवण तर जसं तुम्हाला दाखवलं एकदम झणझणीत मस्त मजा आली. महाराष्ट्रीयन संडे एकदम सॉर्टेड झालेला. आता एकदम मस्त जेवण केल्यानंतर आम्ही झोपणार आहे फायनली. एकदम छान झोप घेणार आहे. उद्या मंडे आहे, कामाला जायचं आहे. लवकर उठायचं आणि सकाळी लवकर उठायचं म्हणे. सो हे आमचा आजचा दिवस होता आणि आमचा पहिला ब्लॉग पण होता. तर होपफुली तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्ही आम्हाला लिटरली कमेंट्समध्ये जे असेल की हे नका करू, शी बोर झालं, एकदम हा जे असेल ते आम्हाला टाका. बिंदास कमेंट करा तुम्ही काही असेल. आणि आवडलं असेल तर प्लीज सांगा. आवडलं असेल तरी सांगा, बोर झालं असेल तरी सांगा. आम्ही इम्प्रूव्ह करू की हे बाबा हे खूपच तुम्ही रिपीट केलं, सारखं बोलले, छोटं करा. सगळे सजेशन घेऊन इम्प्रूव्ह करायचं ट्राय करू. कारण की फर्स्ट व्लॉग आहे आम्हाला पण जास्त. आम्ही जे बघतो लिटरली, आपण जे कंटेंट कन्झ्युम करतो इंटरनेटवर त्या हिशोबाने आम्ही बनवायचं ट्राय केलं. सो बघा. आणि हा होपफुली म्हणजे हा पहिला व्लॉग आहे तर मोस्टली जे आहे ते फ्रेंड्स आणि फॅमिलीज बघतील. लोक बघतील म्हणजे किती रीच होईल ते माहित नाही. तर मे बी स्टार्टिंगला मला असं वाटतं की फ्रेंड्स अँड फॅमिली असेल तर लाजू नका किंवा असं विचार नका करू की आम्ही काय विचार करणार. तुम्ही कॉमेंट केलं याबद्दल. तुम्ही बिंदास, आवडलं असेल तर चांगलं कमेंट करा, नसेल आवडलं तर बिंदास सांगा. आम्ही सजेशन्स घेऊन इम्प्रूव्ह करू. एक्झॅक्टली. तर जर आणि हे आय डोंट बिलीव्ह की मी हे बोलते, बट प्लीज आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे ड्रीम लाईन आहे म्हणजे हे सगळ्यांचे युट्यूब वरती हे दिसतं आणि हे बोलायचा चान्स भेटलाय आज तर बोलतोय आम्ही. आणि प्लीज कमेंट करून सांगा. प्लीज कमेंट करा. सबस्क्राईब जरी नसेल करायचं आता पण कमेंट करा की आम्ही इम्प्रूव्ह करू आणि मग नेक्स्ट व्लॉग्स बघून नक्की सबस्क्राईब करा. एक्झॅक्टली. And hope you enjoyed it. So good night. Bye. Hope you enjoyed our vlog.